अनेक भाविकांचे आराध्य दैवत असलेले श्री क्षेत्र माहूर येथील नवीन विश्वस्त मंडळ हे वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त राहिलेले आहे। त्यात आणखी भर म्हणून रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कानव आणि त्यांचे हस्तक निलेश केदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विनोद सूर्यवंशी यांनी माहूर पोलिसांना दिलेल्या तक्रारीमधून केली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथील मातृतीर्थ स्मशानभूमीमधील समाध्यांची तोडफोड करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कानव आणि त्यांचे अवघ्या 2 वर्षातच संपूर्ण माहूरमध्ये लोकप्रिय करण्यात आलेले हस्तक निलेश केदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी विनोद विश्वनाथ सूर्यवंशी यांनी 31 जुलै रोजी माहूर पोलिसांना दिलेल्या तक्रारीमधून केलेली आहे। माहूर शहराच्या दक्षिणेस असलेल्या मातृतीर्थ स्मशानभूमीच्या जागेवर विस्तारीकरणाच्या नावाखाली जून 2019 मध्ये पुरातत्व विभागाला अंधारात ठेवून वरील मंडळीने अनेक हिंदू धर्मीय नागरिक व शेकडो वर्षापूर्वीची कपिला गायीच्या समाधीची तोडफोड करून नासधूस केल्याने पितृपक्ष व वर्षश्राद्ध काळामध्ये धार्मिक विधी करता येत नसल्याचा उल्लेख सूर्यवंशी यांनी आपल्या तक्रारीमध्ये केलेला आहे। तसेच सदर प्रकरणी यापूर्वी 16 जून रोजी केलेल्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याचा आरोप सुद्धा सूर्यवंशी यांनी केलेला आहे। या जागेच्या मालकी संदर्भात नगर पंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांच्याकडून वास्तव जाणून घेतले असता जागा आहे ती गट नंबर 96 मध्ये येते आणि या ठिकाणी नगरपंचायतीची मालकी नाहीये। मातृतीर्थ स्मशानभूमीची जागा नगरपंचायतीच्या मालकीची नसल्याची बाब त्यांनी मान्य केलेली आहे। तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मातृतीर्थ तलाव परिसराला भेट दिली असता स्मशानभूमीच्या ठिकाणचे जंगल विरळ झाल्याने पहाडाच्या पाण्यासह माती वाहून तलावात जात असल्याची बाब त्यांचे लक्षात आली। त्यामुळे सदर जागेचे विस्तारीकरण करून तेथे वृक्षारोपण करण्याचे त्यांनी आदेश दिले होते। ही जागा शासनाच्या मालकीची असल्याने नियमानुसार येथे कुठलेही बांधकाम करता येत नाही। या परिसरामध्ये बांधकाम केलेल्या व्यक्तींना मालकी सिद्ध करणारे पुरावे सादर करण्याच्या वारंवार सूचना केल्या गेलेल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत कुठलेही पुरावे सादर केले नसल्याचे स्पष्ट करून प्रशासनाचे लक्ष पूर्णपणे कोविड नियंत्रणावरती केंद्रित असताना खोटे नाटे अर्ज सादर करून वातावरण गढूळ करण्याचा व प्रशासनाला वेठीस धरण्याचा कुणीही प्रयत्न करू नये असा सल्ला तहसीलदार तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केलेला आहे। कुठल्याही जमिनीचे काही कागदपत्र असतील तर त्यांनी मी तहसीलदार म्हणून त्यांनी मला दाखवावे। कोणावरही जर काही अन्याय होत असेल तर तो अन्याय आपण तात्काळ दूर करून देऊ, परंतु कृपया समाजामध्ये माहूर शहरामध्ये समज गैरसमज होतील आणि एक माहूर शहरातलं जे वातावरण आहे हे दूषित होईल अशा प्रकारची कोणीही कृती करू नये असं मी आवाहन करत आहोत। कारण आपला सर्व जो आहे माहूर शहरातली सर्व जनता जी आहे ही आज आपण कोविडची चांगल्या पद्धतीने सामना करत आहोत। आपल्याला कोविडसाठी जे आहे प्रतिकार शक्ती आपली वाढवायची आहे आणि आपण आपल्याच मध्ये जर गैरसमज वाढवत ठेवले आणि विनाकारण त्याचे वाद निर्माण करत बसलो तर जो आहे आधीच आपल्या कोविडच्या रुग्णांची संख्या वाढते आहे तर समाज स्वास्थ्य सुद्धा बिघडेल। तर असं कोणीही कृत्य करू नये आणि सामोपचाराने या गोष्टी होतात। त्यामुळे जर असेल कोणाकडे कुठल्या याचं मालकीपत्र त्याच्याकडे त्याचा सातबारा असेल त्यांनी कृपया सर्व जनतेसमोर येऊन दाखवावं ना की हे बघा माझ्या मालकीचा हा कागदपत्र आहे, तर त्याला आपण दाद देऊ। मी सुद्धा त्याला सांगेन आणि तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांना सुद्धा यांच्याकडे जाऊन आपल्याला दाद मागता येईल, त्याची मोजणी करून देता येईल, परंतु त्यांनी त्यांच्या मालकीचे कागदपत्र दाखवावेत अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे। जर त्यांच्याकडे कागदपत्रच नसतील तर अशा व्यक्तींनी कृपया कुठलाही वाद निर्माण करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। मात्र माहूर येथे कुठल्याही प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार जर दाखल करण्यात आली तर त्याला कोविडच्या नावाखाली त्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात येते। हे माहूर तालुक्यातलं वास्तव झालेलं आहे। तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत मालकी हक्काचे कुठलेही पुरावे जोडले नसल्याने कायदेशीर कार्यवाही करण्याचा प्रश्न येतोच कुठे असा प्रतिप्रश्न पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी जरी केलेला असला, नेमकी कायदेशीर कार्यवाही ही जर नुसत्या लेखी तक्रारीवरून करता येऊ शकते, त्याचे पुरावे शोधण्याचे काम पोलिसांचे नसून ते पुरावे शोधण्याचे काम न्यायालयीन प्रक्रियेचे आहे असे सुद्धा मत अनेकांनी व्यक्त केलेले आहे। मात्र पोलिसांनी जून पासून अद्यापपर्यंत न केलेली प्रक्रिया याकडे सुद्धा माहूरकर जनता साशंक नजरेने बघत आहे। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।